भाजपच्या सत्ता शक्तीच्या राजकीय आणि आर्थिक बळावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपूर्णपणे पक्ष चिन्हासहित घेऊन जाण्यामध्ये एकनाथ शिंदे हे यशस्वी ठरले आणि अगदी त्याच दिवसापासून हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांमध्ये राजकीय वैरदावा चालू झालेला आहे। आणि त्याच दिवसापासून 50 खोके, एकदम ओके, गद्दार, विश्वासघातकी म्हणून अगदी समाजामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या लोकांची जेवढी काही सामाजिक स्तरावर जेवढी काही अवहेलना किंवा त्यांना जेवढं काही त्यांचं प्रतिमा मलिन करता येणं शक्य आहे, म्हणजे सामाजिक खच्चीकरण करता येणं शक्य तेवढं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं होत आलेलं आहे। तर आता दुसरीकडे हे एकनाथ शिंदेंचं राजकीय खच्चीकरण ते ज्या महायुतीमध्ये आहेत, ज्या भाजपच्या बळावर भाजपच्या आश्रयानं त्यांनी ज्या गोष्टी केल्या तीच भाजपा आणि तेच देवेंद्र फडणवीस आता या एकनाथ शिंदे यांचं राजकीय खच्चीकरण करतायत। म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना सामाजिक खच्चीकरण करते, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची भाजपा एकनाथ शिंदे यांचं राजकीय खच्चीकरण करते आहे। म्हणजे उद्धव ठाकरे आणि हे देवेंद्र फडणवीस यांची जी अदृश्य युती तर नाही ना, अशी शंका घेण्या इतपत घटना घडतायत। 50 खोके एकदम ओके म्हणतायत, तर हे सामाजिक स्तरावर म्हणतायत। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे तानाजी सावंत यांनी 3190 कोटीचा घोटाळा केला आणि त्या घोटाळ्याची चौकशी हे देवेंद्र फडणवीस लावतायत। दुसरीकडे उद्धव ठाकरे हे यांना भ्रष्टाचारी म्हणतायत, यांनी भ्रष्टाचार केला, ईडीच्या भयामुळे हे पळून गेले आहेत, यांच्यामध्ये धाडस नव्हतं म्हणून ते भयानं गेलेले लोक आहेत असं उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणते। तर देवेंद्र फडणवीस याच्यामधली सत्यता पडताळणी करतात। ते महानगरपालिकेचं जे काही स्वच्छता विभागाचं जे काही टेंडर म्हणजे झोपडपट्टी स्वच्छता विभागाचं जे काही टेंडर निघणार होतं ते महानगरपालिकेनं तो प्रस्तावच रद्द केला। म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे हे आरोप करतायत आणि या आरोपाची सत्यता ही राजकीय पातळीवर सिद्ध करण्याची जबाबदारी हे देवेंद्र फडणवीस इमाने इतबारे करतायत। जेवढे जेवढे आरोप हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर केले, तेवढ्या आरोपाची सत्यता राजकीय पातळीवर हे देवेंद्र फडणवीस पडताळून देत आहेत आणि ते समाजासमोर हे जे येतंय चित्र जे येत आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे खरोखरच हे या महायुतीमध्ये सत्तेमध्ये आहेत का, आणि सत्तेमध्ये असताना एकनाथ शिंदेची ही फजिती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि हे उद्धव ठाकरे यांची अदृश्य युती तर या मागे नाही ना। म्हणजे आतापर्यंत सुरुवातीलाच मंत्रिमंडळ स्थापनेलाच की यांच्या जे काही हेवीवेट जे काही महत्त्वाचे मोठे नेते होते एकनाथ शिंदेचे, ते मंत्रिमंडळातनं घेऊन त्यांचा तिथेच पहिला एकनाथ शिंदेंना धक्का देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं। त्यामध्ये केसरकर असतील, ते अब्दुल सत्तार असतील, तानाजी सावंत असतील आणि आता तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचार तोही 3190 कोटीचा जे काही दिलं होतं आरोग्य केंद्राचं टेंडर स्वच्छतेचं ते आता रद्द तर केलंच आहे, पण त्याची चौकशी सुद्धा लावण्यात आलेली आहे। आणि एवढंच नाही तर ते परिवहन प्रतापराव सरनाईक यांच्याकडेही तेच जे काही एसटी भाड्यानं घेणार होते त्याची चौकशी, त्याचंही ते स्थगिती। म्हणजे एकनाथ शिंदेंच्या प्रत्येक कामाला स्थगिती। म्हणजे एकनाथ शिंदेंचे मावळे हे भ्रष्टाचारी आहेत, हे खरोखर म्हणजे यांच्यामध्ये फिक्सर आहेत मंत्रालयामध्ये। आता म्हणजे या लोकांना स्वतःचे PA किंवा PS OSD हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार आता या मंत्र्यांना नाही आहे। म्हणजे आता उदय सामंत जे देवेंद्र फडणवीसांबरोबर सलगी करतायत
त्यांचंही एक दुःख होतं की ते उद्योगमंत्री आहेत, पण त्यांच्या उद्योग खात्यामधले जे सचिव आहेत ते प्रशासकीय पातळीवर जे निर्णय घेतात ते उदय सामंत यांनाच माहिती नसतात. म्हणजे एकीकडे जेवढा भ्रष्टाचारी वर्ग आहे एकनाथ शिंदेबरोबर गेलेला, असं ती सिद्ध करण्याची जबाबदारी जणू काही या देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे. आणि आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केले की त्याची पडताळणी हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. आता MMRDA म्हणजे त्यांनीही हे म्हणजे जे काही एकनाथ शिंदेंवर सरळ सरळ आरोप आहे हा की हे भ्रष्ट म्हणून सांगितलं गेलं त्यांनी. आणि म्हणजे आता जो आतापर्यंत सगळ्या मंत्र्यांना म्हणजे आता भरत गोगावलेंची तेच आहे, त्यांना रायगडचं पालकमंत्री पद घ्यायचं होतं, त्यांना आणखी या एकनाथ शिंदेंना नाशिकचं पालकमंत्री पद हवं होतं. यांना जे पाहिजे ते तर दिलंच नाही, पण यांना भ्रष्टाचारी, विश्वासघातकी आणि आज तर देवेंद्र फडणवीसांचं जे काही रक्षा खडसे यांच्या कन्येची छळ झाला, कुणीतरी यात्रेमध्ये त्यांचा टार्गेट लेकरांनी कोणी त्या केला, ते काहीतरी व्हिडिओ वगैरे काढला, त्यावर देवेंद्र फडणवीसांचं जे विधान आलं ते म्हणजे एका विशिष्ट पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत. आणि मग नंतर कळतं की ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे भ्रष्टाचारी ठरवले, त्यांना गद्दारही ठरवलं आणि त्यांना आता महिलांचा छळ करण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आहेत अशी पुष्टी स्वतः हे देवेंद्र फडणवीस जर देऊ लागले, तर मग एकनाथ शिंदेंना पहाटे नाही अर्ध्या रात्री शहांना भेटायला नाहीत का जाणार? म्हणजे सामनामध्ये जे काही एकनाथ शिंदे अमित शहाला भेटायला गेले ते हीच गाराणी त्यांची सत्तेत राहून ती त्यांची जी घुसमट आहे आणि त्यांची जी अवमान केला जातोय, पदोपदी अपमान आहे. आता हा अपमान 5 वर्ष गिळत राहण्याशिवाय एकनाथ शिंदेंसमोर दुसरा पर्याय असूच शकत नाही. पण मग हे सामाजिक खच्चीकरण, उद्धव ठाकरे सामाजिक खच्चीकरण करतायत, तर देवेंद्र फडणवीस त्याची राजकीय सत्यता पडताळून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भ्रष्टाचारी, विश्वासघातकी, गद्दार असं त्यांच्यावर त्यांची सत्यता पडताळून उद्धव ठाकरेंना देतायत का? म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि या उद्धव ठाकरे यांची अदृश्य युती म्हणजे सत्तेत राहून एकनाथ शिंदेची निश्चित फजितीच यापुढे होणार आहे का? यावर आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.